नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साजूक तूप केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या बेरीपासून परत तूप कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी येथे मी तूप गाळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेली बेरी टाकून न देता फ्रीजमध्ये डब्यात भरून जमा केली आहे। इथे मी भांड्यात गरम पाणी घेतलेले आहे, त्यात आता आपण बेरी टाकून घेऊ। तूप गाळून झाल्यानंतर बेरी अशी शिल्लक राहिली आहे, याच्यात थोडं तरी तूप असतं, आपण ते आता गरम पाण्यात टाकून घेऊ। ही जमा करून ठेवलेली बेरी पण मी आता गरम पाण्यात टाकून घेते। गरम पाण्यात टाकल्याने ती जरा मोकळी होईल। बेरीपासून आपण बरेच काही पदार्थ बनवून बघतो, मी असं तूप बनवून घेते। गरम पाण्यात सगळी बेरी मी टाकून घेतली आहे। बेरी आता थोडी थोडी मोकळी होते। आपण आता हे भांडं गॅसवर ठेवून घेऊ। बेरीचे भांडे मी गॅसवर ठेवले आहे। कमी गॅसवर आता आपण हे पाणी छान उकळून घेऊ। सारखे हलवत राहायचे म्हणजे मोकळी होईल सगळी। बेरीच्या पाण्याला छान उकळी आली आहे। बेरी पण छान मोकळी झाली सगळी। आता मी गॅस बंद करून घेते। आता हे पाणी आपण गाळून घेऊ। बेरीचे पाणी गाळून घेण्यासाठी मी इथे एक भांडे घेतले आहे, त्यात आता ही रव्याची चाळणी ठेवते। त्यात आपण आता गरम केलेले पाणी ओतून घेऊ। सर्व हलवून आपण त्यातलं पाणी काढून घेऊ। अशा प्रकारे तुपाचे पाणी जमा झाले आहे। आता हे पाणी या मोठ्या भांड्यातून हे पाणी छोट्या भांड्यात काढून घेतले आहे। आता हे पाणी गार झाले की आपण फ्रीजरमध्ये 4 ते 5 तास ठेवून देऊ। त्या पाण्याचे भांडे आपण 4 ते 5 तास फ्रीजरमध्ये ठेवून घेतले होते, ते आता मी बाहेर काढले आहे। तुपाचा छान थर जमा झाला आहे भांड्यावर, ते आपण आता काढून घेऊ। तूप आपण आता जसं कडेने सोडून घेऊ, अलगद काढायचे। किती छान तूप जमा झाले, मस्त पांढरे शुभ्र। याचं खालची बाजू आपण काढून घेऊ सुरीने। तूप आपण काढून घेऊ वाटीत। छान मस्त पांढरे शुभ्र तूप आले। हे उरलेले पाणी आपण फेकून देऊ, नाही तर मग झाडांनाही टाकू शकतो आपण। बेरीपासून छान तूप तयार झाले आहे। हे तूप गरम करून आपण पोळ्या, पराठे, बट्टी बनवण्यासाठी वापरू शकतो। तर मग आपण पण असे बेरीपासून तूप घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।